वाटा आहे आणि म्हणून कवी मनोजराजा गोसावी लिहितात की स्वतः उपवाशी राहून स्वतः उपवाशी राहून स्वतः उपवाशी राहून आम्हाला तू घडविले स्वतः उपवास राहून आम्हाला तू जगविले स्वतः उपवास राहून आम्हाला तू जगविले स्वतः उपवासी राहून आम्हाला तू जगविले स्वतः उपवास राहून आम्हाला तू जगविले स्वतः उपवास राहून आम्हाला तू जगविले स्वतः उपवासी राहून आम्हाला तू जगविले स्वतः उपवासी राहून आम्हाला तू जगविले स्वतः उपवासी राहून आम्हाला जिने जगविले कारण नसती रमाई तर रंक राव झाला नसता नसती रमाई तर रंक राव झाला नसता आणि व्यवस्थेच्या जिवारी हा घाव झाला नसता नसती रमाई तर निश्चितच मनोज राजा नसती रमाई तर निश्चितच मनोज राजा हिरा कोहिनूर भीमराव घडला नसता हिरा कोहिनूर भीमराव घडला नसता आणि म्हणून स्वतः उपवासी राहून आम्हाला तू जगविले स्वतः उपवासी राहून आम्हाला तू घडविले स्वतः उपवासी राहून आम्हाला तू घडविले स्वतः उपवासी राहून आम्हाला तू जगविले उपवास राहून आम्हाला तू घडविले स्वतः उपवास राहून आम्हाला तू घडविले स्वतः उपवासी राहून आम्हाला तू जगविले स्वतः उपवासी राहून आम्हाला तू जगविले मायर माई तुझ्या त्यागाला प्रणाम शेवटचं चरण आपल्या समोर सादर करत आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी व गायक आदरणीय मनोजराजा गोसावी लिहितात आणि म्हणून बघा ऐका आरक्षणाचे वीज चोरून वाचू नका आरक्षणाचे वीज आरक्षणाचे बीज पेरले मर्दाने आरक्षणाचे बीज पेरले मर्दाने आरक्षणाचे बीज पेरले मर्दाने पूर्वी आरक्षण काय आहे आरक्षणामुळे कुठले फायदे आहेत हे बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं परंतु आज आरक्षणासाठी सर्व जग झटत आहे सर्वांना आज आरक्षण पाहिजे काही काही लोकांना वाटतं बौद्धांचा विकास हा केवळ आरक्षणामुळे झालेला आहे काही बरं का काही लोकांना वाटतं की बौद्धांचा विकास हा केवळ आरक्षणामुळे झालेला आहे तर त्यांना माझं सांगणं आहे की बौद्धांचा विकास हा केवळ आरक्षणामुळे नाही तर बौद्धांचा विकास हा तथागत भगवान गौतम बुद्धाचे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य छत्रपती महाराजांचा इतिहास धर्मवीर संभाजी महाराजांचा इतिहास शाहू महाराजांचे उपकार सर्वांचे विचार आम्ही अनुसरलेले आहेत आमच्या घरामध्ये सर्वांचे विचार नांदत आहेत म्हणून आज बौद्धांचा विकास आहे केवळ आरक्षणामुळे बौद्धांचा विकास नाहीये आम्हालाही वाटतं सर्वांना आरक्षण पाहिजे कारण पण आरक्षण खाता बी आलं पाहिजे ना काही लोकांना खाता पण येत नाही असं म्हणणं आहे माझं
आणि म्हणून सांगणार आहे बघा त्या काढू सुरताजी त्या काळी बाबासाहेब आंबेडकरांचा विटा सर्वांनाच व्हायचा, परंतु आज बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती चालणारे बरेच लोक आहेत, केवळ आपला समाज नाही तर सर्वजण. आणि म्हणून की आरक्षणाचे बीज पेरिले जमरदानी, आरक्षणाचे बीज पेरिले जमरदानी, आरक्षणाचे बीज पेरिले जमरदानी. कारण सर्वच नेते होते, पंडित नेहरू होते, टिळक आगरकर होते, गांधीजी होते, परंतु या जनतेतील या भारतामधल्या सर्व जनतेला ते तुच्छ लेखत होते. आणि म्हणून की पंडित नेहरूचा जन्म झाला सत्तेची भाकर पाचविण्यासाठी, पंडित नेहरूचा जन्म झाला सत्तेची भाकर पाचविण्यासाठी, गांधीजीचा जन्म झाला रे जातीवाद्याविरुद्ध जहर प्राशविण्यासाठी. आता दिशांत भैया लय भारी चाल वाजवले, सगळ्यांचं तिकडच लक्ष असेल, इकडेही लक्ष असू द्या. कारण पंडित नेहरूचा जन्म झाला सत्तेची भाकर पाचविण्यासाठी, गांधीजीचा जन्म झाला रे जातीवाद्याविरुद्ध जहर प्राशविण्यासाठी, टाटा बिर्ला धीरुभाई अंबानी यांचा जन्म झाला या भारतातील सर्व धनदौलत साठविण्यासाठी, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला या सर्व बहुजन समाजाला वाचविण्यासाठी, या बहुजन समाजाला वाचविण्यासाठी.